खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, चिखलाची वाट नको, हवा पक्का रस्ता, सतत त्रस्त असणाऱ्या नागरिकांचं उपोषण. वाळूज येथील शिवशक्ती कॉलनी, साई कॉलनी, गणेशनगर आणि शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नेहमी रस्त्यांच्या समस्येनं त्रस्त नागरिकांनी अखेर आवाज उठवत MSEB ते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळीच उपोषण सुरू केलं. यावेळी सुमारे 50 नागरिकांनी आंदोलनाचा भाग घेतला. तातडीने रस्ता दुरुस्त करा, चिखलातून वाट नको, आम्हाला रस्ता हवा, अशा घोषणा देत उपोषणकर्त्यांनी वाळूज ग्रामपंचायतीच्या विरोधात रोष व्यक्त केला. प्रवीण मते यांच्या घरापासून स्मारकापर्यंत असलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी करत या रस्त्यावरून परिसरातील 4 कॉलनीतील नागरिक दररोज ये जा करतात. या मार्गावरच आश्रमशाळा व स्मशानभूमी देखील असून शालेय विद्यार्थी, महिला, कामगार वर्ग आणि वृद्ध नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागते. पावसाळा सुरू झाल्यानं रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली. पाय मुरडणे, घसरून पडणं यासारख्या घटना वारंवार घडतात. एक जणांना या रस्त्यामुळे पाठीचा व मणक्याचा त्रास सुद्धा झालाय. यावेळी वाळूज ग्रामपंचायतीला वेळेत उपाययोजना करण्याची मागणी यादी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं नागरिकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. न्यूज फर्स्टचे प्रतिनिधी यांनी वाळूज येथील ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं त्या 8 दिवसांमध्ये रोड साफ करून मुरुम टाकण्यात येईल, पण त्या अगोदर त्यांची घरपट्टी, नळपट्टी सर्व सोसायटींची भरून घेण्यात येईल, असं ग्रामसेवक यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. संध्याकाळी 7 वाजता वाळूज ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी भोंडवे तथा विद्यमान सरपंच सईदा भाभी पठाण यांनी सांगितलं की आज JCBद्वारे सर्व रस्ता मोकळा केला जाईल, नंतर त्या रस्त्यावर मुरुम टाकण्यात येणार आहे, असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. यावेळी उपस्थित नागरिकांनी घोषणा देत वाळूज ग्रामपंचायत विरुद्ध नाराजी व्यक्त केली. यावेळी मच्छिंद्र दळणे, सचिन मुंडे, संदीप कुठे, सुरेश केले, जालिंदर कोंते, अमोल चिलवणे ते संतोष गवळी, विठ्ठल शिंदे, प्रवीण मते, विजयसिंह सोळंकी, मोठ्या संख्येने नागरिक, महिला उपस्थित होत्या. निलेश भारती, वाळूज महानगर, छत्रपती संभाजीनगर. किती वर्षापासून आम्हाला 25 वर्ष झाले दादा. काय आज ते तुम्ही उपोषणला बसण्याचं कारण काय? आम्हाला हे दारात पाणी साचतं, लेकराला शाळेत जाता येत नाही, आम्हाला कुठं दवाखान्यात जायचं असलं तर जाता येत नाही. रिक्षा जरी यायची असली तर रिक्षावाले दारापर्यंत येऊ शकत नाही, इतकं पाणी आमच्या दारात साचतं. आम्हाला ये जायची इतकी अवघड समस्या झाली का आम्हाला आता पाऊस पडला, आम्हाला कोणत्याच काय कामं आमच्याकडून होणार नाही. म्हाताऱ्या माणसाला घराच्या बाहेर निघता येत नाही, अशी आमची अवघड समस्या झाली. या रोडाचं काहीतरी कोणी काय सरपंचानं म्हणा, कोणी म्हणा, ह्या रोडाची काळजी घेऊन आमची एवढी अडचण दूर करावं असं आमचं म्हणणं आहे. बरं आजी, आता समजा तुमची जर समस्या ग्रामपंचायतली जाणून जर नाही घेतली तर पुढचं काय राहणार तुमचं याच्यामध्ये सहभाग? काय करणार तुम्ही लोक सगळं? आता काय मग असे उपोषणला बसले तर असंच बसून राहणार आहे, तर दुसरं काय करणार आहे? उपोषणावर तुम्ही ठाम आहेत? मग आता काय करणार आहे दुसरं? आता दिलाच नाही त्याला. सकाळपासून कोणी आलं होतं ग्रामपंचायतचं? कोणी नाही, कोणी आलं नाही. आज सकाळपासून 7 वाजल्यापासून उपोषणाला बसलेले आहे. सकाळपासून कोणाची प्रक्रिया? कोणीच आलं नाही, पदाधिकारी कोणीच नाही. ग्रामसेवक नुसतं सांगतात येतोय 10 मिनिटात, 15 मिनिटात. आमच्याकडे कोणी प्रशासनाने, ग्रामसेवकांनी कोणीच लक्ष दिलेलं नाही. अच्छा, या अगोदर आपण काही पाठपुरावा केला का? 2023ला आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता. ग्रामसेवकाने आम्हाला लेखी उत्तर दिलं होतं. त्याच्यानंतर बिलकुल काहीच केलं नाही त्यांनी. ज्या सुरुवातीला तुम्ही 3 लोक निवेदन द्यायला गेले होते त्यावेळेस तुम्हाला काही आश्वासन काही दिलं होतं? हां, त्यावेळेस म्हटले होते ते आम्ही तुमचं उपोषण होऊ देणार नाही, त्याच्या अगोदर तुमचं काम करून देऊ. सकाळपासून पोलीस प्रशासन तुमच्याकडे आलं कोणीच का? नाही, पोलीसवाले आले नाही, ग्रामसेवक कोणीच आलं नाही, सर कोणी आलं नाही? कोणीच आलं नाही. तर आपण आता याच्यावर ठाम आहात? उपोषणावर ठाम आहे. आमचं कुटुंब, मी आणि माझी पत्नी दोघंही अपंग आहोत. आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही. गुडघे इतकाला चिखल आहे, खड्डे पडलेले आहेत. 2-4 वेळेस आम्ही पडलो, त्याच्यात माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. तरी प्रशासनाने काही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आहे. आमची मागणी हीच आहे का त्यांनी आमच्या या साई कॉलनीतला रस्ता करून द्यावा. स्मशानभूमीकडे जाणार आहे हा रस्ता आहे, आश्रमशाळा आहे, तर त्यांनी ताबडतोब आमची समस्या सोडवावी ही आमची मागणी. तसं आम्ही उपोषण सोडणार नाही. गावातील सन्माननीय सरपंच त्यांनी काही आपल्याला पूर्तता केली? सकाळपासून काही आश्वासन काहीच दिलं? नाही कोणी काही सरपंचाची काही प्रक्रिया या बाबतीत? काही केलेलं नाही, कोणीच अजून आमच्याशी बोलणं झालेलं नाही. मुंडे, राहणार शिवशक्ती कॉलनी, शिवाजीनगर, वाळूज. उपोषणाला बसण्याचा हेतू काय? उपोषणाला बसायचा हेतू ह्यो आहे की माझं वय आज 30 वर्ष आहे. 30 वर्षापासून ह्या
समस्या कायमस्वरूपी अशाच आहेत. आम्ही 2023ला ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं होतं. त्यांनी अद्यापपर्यंत आम्हाला सांगितलं होतं की 4 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला मुरुम टाकून देऊ, 2 महिन्यामध्ये तुम्हाला रोड करून देऊ. अद्याप त्यांनी 2 वर्षानंतरही काही केलेलं नाही. त्यानंतर आम्ही 8 दिवसापूर्वी ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे, तो आम्ही चिखलामध्ये बसून आंदोलन करणार आहोत. त्यांना सांगूनसुद्धा त्यांनी त्याच्यावर कोणतीही दखल न घेता आज आम्ही सकाळपासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत. हा मुज्जर ग्रामसेवक 15 मिनटात येतो, 20 मिनटात येतो, त्याचा अजूनही इथं हे नाही आहे. बिडोला 10-20 फोन झाले सकाळपासून, तरी त्यांचा कोणी येण्याचा प्रयत्न नाही प्रशासनाचा. हा मुज्जर ग्रामसेवक आहे वाळूज ग्रामपंचायत. मग मला वाटतं आपण सन्माननीय गंगापूरचे आमदार प्रशांतजी बमसाहेब यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्रव्यवहारामध्ये त्या ज्यावेळेस त्यांनी लेखी दिलेलं आहे त्या पत्रात काय प्रक्रिया झाल्या तरी आमदार साहेबांनी त्यांना पत्र पाठवलेलं आहे की बाबा तुम्ही त्यांना 5 तारखेच्या आत मुरुम टाकून द्या तात्पुरत्या स्वरूपात, नंतर तुम्ही निधी जसा अवेलेबल होईल त्या हिशोबाने तुम्ही त्यांना नंतर सिमेंट कॉन्क्रिटीकरण रोड करून देण्यात यावं. पण त्यांनी त्या पत्राची सुद्धा कोणतीही दखल न घेता अरेराईची भाषा या ग्रामसेवकाची आहे. म्हणजे आपलं थोडक्यात म्हणणं आहे की बाबा प्रशांत बमसाहेबांच्या पत्राला सुद्धा ग्रामपंचायतीने केराची टोपली दिली. हो, या ग्रामसेवकला कोणताही धाक राहिलेला नाही, प्रशासनाचा अजिबात धाक नाही. बीडीओला सकाळपासून 10 फोन केले, बीडीओने त्याला सांगून सुद्धा त्याला अजिबात त्याला कोणतीही त्याचे मुज्जरपणा जात नाही. उपोषणाला आपल्यासोबत कोण कोण बसतं? उपोषणाला आमच्या 4 शिवाजीनगरमध्ये 4 कॉलनीतील लोक इथं बसलेले आहेत, सगळे महिला पुरुष. त्यांची बापूसिंग पाटील आहेत, संदीप दादा कुठे आहेत, मच्छिंद्र दळे पाटील आहे, अवताडे मामा आहेत, टेकाळे भाऊ आहेत, सगळेच नागरिक आहेत इथले. संध्याकाळपर्यंत जर काही तुमच्यावर निर्णय नाही झाला तर पुढची भूमिका काय राहील? आमची पुढची भूमिका आम्ही इथंच बसून राहणार जोपर्यंत आमचा निर्णय होणार तुमचा नाही. निर्णय ठाम आहे. ठाम आहे आमचा निर्णय.